आता ॲक्च्युअली त्यांची ऑडिशन घ्यायची होती की त्यांचं एखाद्या काय ॲक्टिंग केली आहे, पूर्वी काय काम केलं आहे, काहीतरी व्हिडिओ बघितला की मग लक्षात येतं आपल्याला की यांना जमतं की नाही जमतं असं. आणि ते विचारण्याच्या आधी त्यांनी काय केलं आहे बुवा, त्यांनी सांगितलं की मी असं असं काहीतरी राज्यनाट्य स्पर्धेला नाटक केलं. मग काय होती थीम तुमची नाटकाची वगैरे, तर त्यांनी सांगितलं आणि सांगता सांगता त्यांनी पूर्ण नाटकाची ती कथा सांगितली. आणि ती नाटकाची कथा सांगता सांगता त्यांच्या चेहऱ्यावर जे एक्सप्रेशन येत होते आणि जो अभिनय दिसत होता आणि त्यांच्या डोळ्यावर होते आणि मला टिंग झालं आणि गट फिलिंगला वाटलं आणि मला नाही ही इज ओके. आणि मग थोडंसं दुरून त्यांना त्या हॉलमध्ये जाताना त्यांना पाहिलं आणि मला वाटलं की नाही हे आपल्या रोलला फिट होऊ शकतं. विचारलं आणि मग ते जाता आणि सगळं फायनल झालं. म्हणजे तुम्ही डायरेक्ट ऑडिशन न घेता आम्ही घ्यायची फक्त ऑब्झर्वेशन गरज नाही पडली किंवा ते मला कळलं जे मला पाहिजे होतं. बरोबर. आणि झालं पाहिजे. आता मी दिल्याचं जे कास्टिंग केलं ते कशा पद्धतीने केलं? दिल्या कसं आहे, दिल्या म्हणजे आपला खंडू. तर खंडूमध्ये ना तिचं टॅलेंट त्या मानाने कमी आहे, पण तो जे नॅचरल बिहेव करतो, तो जसा वागतो बोलतो फिरतो, त्याला काय करायचं, त्याला ॲक्टिंग नाही करायला लावायची, त्याला आपण फक्त बोलतं करायचं. आणि त्याच्या लक्षात हे म्हणजे त्याला विसर पडला पाहिजे की कॅमेरा वगैरे चालू आहे असं, आणि त्याच्याकडून काढून घे, त्याच्याकडे अशी ट्रीटमेंट द्यावं करायला पाहिजे. त्याला असं नाही करायला लागेल हा डायलॉग आहे असं बोल अशी ॲक्टिंग कर असं कर, काही काही नाही, त्याला नॅचरल ठेवायचं. पण तो नॅचरलच त्याला फिट होतो. फक्त एक त्याला ते सिच्युएशन त्याच्यामध्ये ना एक इनोसन्स आहे असा, तर तो त्याला टिकला पाहिजे. कॅमेरा आला का तो इनोसन्स गायब होतो, मग तो अटेन्शन होऊन जातो. मग तो इकडं आणि काय होतं त्याचं संपलं वाक्य बरोबर झालं ना असं एक्सप्रेशन तो पकडतो, तर ते त्याच्याकडून नॅचरल काढायचं. आणि काय करायचं त्याला आहे ना थोडंसं जास्ती वेळ ॲक्टिंग करायला लावायची, म्हणजे तो जे जिथे सोडतो तो काय करतो संपलं काय ते त्याला काय सोडून देतो तो, म्हणून त्याला काय करतो पुढेपर्यंत न्यायचं आणि आपण कट आधी मारणार, म्हणजे आपल्या मीटरमध्ये करून घ्यायचं आपल्याला पाहिजे ते बरोबर मधनं मिळायला पाहिजे. त्याची ट्रीटमेंट वेगळी ठेवावी लागते. बरं, रायप्पाबद्दल काय मत आहे? ते रायप्पा ते बेस्ट आहे, ते ट्रेन नाही, त्यांना सांगितलं की ते बरोबर करतील की नाही हे थोडंसं स्लो करा, हा डायलॉग असा नका घेऊ असं करा, नाही इथे पॉज द्या, तर ते सांगितलं की ते कॅप्चर करतील, तो काही प्रॉब्लेम नाही. थोडक्यात रायप्पाबद्दल माहिती सांगा आपल्या प्रेक्षकांना की रायप्पा नाही, रायप्पाबद्दल परत बोला, मी दिल्ल्याबद्दल बोलतो. असं म्हणलं जातं की तुम्ही ज्या प्रोडक्शनला काम करताना ॲटमॉस्फिअरला, तर असं म्हणलं जातं की ह्याची जी खंडू कापुरे जे दिल्याची कॅरेक्टर त्यानं त्याच्यामध्ये रोल प्ले केला आहे लीडचा, तर त्याचं कास्टिंग हे प्रोडक्शननं केलं आहे आणि नंतर तुम्ही परत त्याला तुम्हाला वाटलं का मग प्रोडक्शननं कास्टिंग केलं तर परत त्याला हे करावं म्हणून आपण? नाही कसं आहे, प्रोडक्शनने जरी केलेलं असेल तरी पण मी त्याच्यात पाहिलं की आपण याला काय करू शकू. आता मला जर वाटलं असतं की नाही यार काही केलं तरी हे जमणं कठीणच आहे, तर मग मी प्रोडक्शनला सांगितलं असतं की नाही याच्यासोबत आपल्याला नाही जमलं, नाही होऊ शकणार. आणि असं काही कॅरेक्टरबद्दल मी बोललो पण आहे की यांच्यासोबत नाहीच होऊ शकत, म्हणजे काढणं आणि ते करणं किंवा हे जास्त दुर्घट प्रयोग होईल, त्यापेक्षा ते न केलेलं बरं राहील. पण जिथे मला वाटलं की आपण असं करून याच्याकडून करू शकू, जे मी आधी बोललो की त्याच्याकडून कसं जाऊ, तर असं करून आपण याला काढू शकू, हा मला जेव्हा आत्मविश्वास वाटला तेव्हा मी होकार दिला. तुम्हाला असं वाटलं का आता आपण ह्याच्याकडे रायप्पाकडे येऊ परत एकदा की सर म्हणले तसं, मी सांगितलं ना तुम्हाला, त्यांचं कास्टिंग करताना काय तुम्हाला वाटलं की का करावं? पहिली गोष्ट काय असते कास्टिंग करताना की आपलं जे कॅरेक्टर आहे त्याचं जे फिजिक्स म्हणजे तो दिसायला कसा दिसतो, जाड आहे बारीक आहे कसा आहे वय वगैरे, त्या मेजरमेंटमध्ये तो ॲक्टर बसला पाहिजे, ही पहिली गोष्ट. आणि मग त्या भूमिकेला लागणारं एक्सप्रेशन त्याच्या किंवा ते त्याच्याकडे टॅलेंट त्याच्याकडे असलं पाहिजे, ते नॅचरल असो, ते इमोशनल असो किंवा ते त्याने ॲक्टिंग म्हणून करून ती ॲक्टिंग अशी की ती ॲक्टिंग वाटत नाही. हे ट्रेन ॲक्टरचं लक्ष नाही की तो ॲक्टिंग करतो आणि ती वाटत नाही ॲक्टिंग, तर तशा ट्रेनमध्ये जगदीश सर बसतात आणि त्याच्यामुळे ते गायकाच्या रोलला बरोबर जातं. ओके ओके. अच्छा, आता ही आपल्या चित्रपटाची आहे वल्ली नावाचं जे आपण कॅरेक्टर करतो, तर मल्ली मल्ली हां सॉरी
तर मल्ली नावाचं जे कॅरेक्टर आहे ते तुमच्या डोक्यात कसं आलं आणि तिच्या संदर्भात थोडंसं काहीतरी म्हणजे कसं आलं किंवा ही कथा कशी होते हे याच्यामध्ये असं आहे. आता ही कथा आपली मुळात तिचा जीव खूप छोटासा होता. ही एक ड्रायव्हर आहे, म्हणजे एका मोठ्या फिल्मच्या स्क्रीन प्लेमध्ये ही एक 25-30 मिनिटाची कथा होती. म्हणजे 2 तासाची फिल्म म्हणजे एक 25 मिनिटाची कथा होती. ती प्रॉस्टिट्यूट